अनामिका, ए अनामिका, जरा मऊ वागले की डोक्यावर बसणारे ठाऊकच होतं मला. सरळ माझ्या डोळ्या देखत गाडीतनं घेऊन गेली त्याला. ठीक आहे, पण आता बघच तू, ही कावेरी कशी एकही शब्द न बोलता या आश्रितांना मुठीत ठेवते ते. कसला आवाज येतोय? मरू दे. आप्पा, आप्पा, हे असं चुळा भरणं, खाकरणं, थुंकणं हे सगळं करणं गरजेचं आहे का? अर्थात. अहो, त्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. अहो, पण तुम्ही हे सगळं करताय तर आमचे शेजारी आम्हाला विचारतील, तुमच्या पाहुण्यांना काय लाज शरम आहे का नाही? हो का? मग तुम्ही जाऊन सांगा तुमच्या शेजाऱ्यांना, म्हणावं आमच्याकडे लाज, लज्जा, शरम, आबरू अगदी भरपूर आहे. कपाटात नुसती अशी खचून भरून ठेवलेली आहे. त्यांची जर संपली असेल तर थोडी थोडी घेऊन जा म्हणावं. अहो अप्पा, घरात घुसखोरी तुम्ही केलीच आहे, पण ज्यांच्या घरात राहता त्यांना तरी थोडं घाबरा. घाबरा? अहो कावेरी ताई, अहो कुणाला बोलताय तुम्ही? हे का, काय झालं? कुणाच्या बरोबर तुम्ही वाकड्यात शिरताय? अहो, हे गचाळपणा करणारे आप्पांची, दुसरं कोण? हो, हे गचाळपणा करणारे आपण नाही येत, हे करणारे आप्पा आहेत. काय काय? हा मग आता हे सदाशिव पेठेत राहतात म्हणजे लोक यांना मान देतात. तो मान नाही, ती जरब आहे, जरब. अहो, नाहीतर ह्यांनी खून, मारामाऱ्या, दरोडेखोरी, मर्डर, हाफ मर्डर असं काय काय केलंय. नाही आता तसं काय आहे, माझा भाचा तसा साधा आहे ना, म्हणून यांना घरात ठेवून घेतलंय. हो, आणि तसं हे माझ्या सौरभकडे बघून सुद्धा जरा बरं वागायचा प्रयत्न करतात. नाहीतर तुम्हाला सांगू का, तुम्ही त्यांना काहीतरी बोलाल आणि त्यांचा मूळ स्वभाव बाहेर येईल. अहो, काय बोलताय तुम्ही? हा मग मी बरोबर सांगते तुम्हाला. तुम्ही त्यांच्याशी नीट वागा. हा, तुम्हाला सांगू का, म्हणजे ना अशा कात्री, सुऱ्या, बिळी, हातोडा, बत्ता असं काय काय बघितलं ना की एकदम यांच्या हात ना असे 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 शिवशिवतात. राम 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 राम. थांबा. बरं चला, आज ना आपण जरा वाड्यावर जाऊन येऊ, बघूया काम कुठपर्यंत झालंय ते. हो चालेल चालेल. नाहीतर नाही, या बाई बरोबर राहणं काही सोपं नाही आहे. हो, ते मी बघून घेतो काय करायचं. चला आपण वाड्यावर जाऊन येऊया. चला 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 चला. अहो, नाहीतर ह्यांनी खून, मारामाऱ्या, दरोडेखोरी, मर्डर, हाफ मर्डर असं काय काय केलंय. म्हणजे ना अशा कात्री, सुऱ्या, बिळी, हातोडा, बत्ता असं काय काय बघितलं ना की एकदम यांच्या हात ना असे 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 शिवशिवतात.
ए म्हातारे, दागिने का नाही देणार. नाही देणार? बघतो ना कशी नाही देत ते. आ! किती उशीर, चल बस लवकर. काय रे, कशाला डोकं उठवतेस हॉर्न वाजवून? सॉरी सॉरी आंटी. चल निघ चल. अहो पण पण नाही आणि बीड नाही, आमच्या घराजवळ घुटमळायचं नाही. हे केवढ्यात दादा सकतोस. मग काय, तुझी आजी कधी आणि कुठे टपकेल काही सांगता येत नाही. तुला काय जात आहे हसायला? तुझ्या नादात मला काय काय सहन करायला लागणार आहे देव जाणे. असं मग नको येऊस मला घ्यायला. हे असं कसं? असं कसं काय, असं कसं? मी पिकअप करायला येतो कारण कारण तू तू बस लवकर. एक तुझ्यामुळे उशीर झाला एकतर मला. हा मॅडम बोला ना. सचिन, तू अजून आला का नाहीयेस? तुला लवकर बोलवलं होतं ना, मेसेज नाही मिळाला रिसेप्शन वरून? नाही मला नाही काही. एनिवेज, कधीपर्यंत पोहोचू शकतो? माझं आवरलंय मॅडम, मी लगेच निघतो. ठीक आहे. अगं बाई, ही सगळी आश्रित मंडळी स्वावलंबीच म्हणायची. भांडी घासली नसली तरी स्वयंपाक घरात येऊन सगळं काही स्वतःच्या हाताने घेतलेलं दिसतंय. ओटा स्वच्छ नसला म्हणून काय झालं, मला ऑर्डरी सोडल्या नाहीत हेच पुष्कळ झालं म्हणायचं. आणि मी काय लगेच हे सगळं आवरून घेणारच आहे. नाहीतरी तुम्ही काय इथे बिनपगारी नोकरच. ए थांब थांब, ये इकडे.
हे घे. हे काय आहे काकू? याला बिल असं म्हणतात. तुम्ही इथे जे काय सगळं तिन्ही त्रिकाळ हादडलंय ना त्याचं बिल. काय आहे, तुम्हाला जरी असं वाटत असलं ना की हे घर तुमचं आहे, तरी प्रत्यक्षात ते तसं नाही. आमची परिस्थिती चांगली आहे, इथे सगळं चांगलं चुंगलं खायला मिळतंय, घरात AC आहे, पंखे आहे, दिवे आहे, तिन्ही त्रिकाळ चहा कॉफ्या हादडायला भरपूर दूध आहे. तुम्ही त्या सगळे सुटलाच आहात. बरं विचारायचं तर तेही नाही. तुमचे ते डाकू अप्पा, त्यांचं तर काय विचारूच नका. फरमाईशी काय, ऑर्डरी काय, एका पाठोपाठ एक चालूच आहे सगळं. डाकू? तो विषय सोड, तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही इथे राहू शकता, खुशाल राहा, पण त्याचे पैसे मोजावे लागतील. हो, दादा आणि अनामिका मॅडमचं प्रेम आहे एकमेकांवर. त्यांच्या घरात राहायचे असे पैसे मोजावे लागले तर किती वाईट वाटेल दादाला. मला त्यांच्या भावनाशी काहीही देणं घेणं नाही. मला इतकंच कळतंय की मला माझे पैसे हवे. पण हे कसं बोलणार मी त्याच्याशी? लहान आहेस का तू? इतका संकोच वाटतो तर नको बोलूस. नोकरी करतोस ना, मग तू भरे बिल. माझा पगार. तुझी रडगाणी मला सांगू नकोस. इतकं वाटत असेल तर एक काम कर. हॉटेलात कसं बिल द्यायला पैसे नसले की भांडी घासतात, तसं तू इथे भांडी घास, केर काढ, फरशी पूस, मग देईन मी तुला बिलात थोडी सवलत. ठीक आहे, मी हे करतो सगळं. फक्त ऑफिसमधून आलो की संध्याकाळी करेन. अरे आज आमच्या मावशी आल्या नाहीये, मग हे सगळं काय असंच घाण ठेवू संध्याकाळपर्यंत? तसं नाही काकू, पण ह्या कामांसाठी सुट्टी नाही घेऊ शकत ना ऑफिसमधून. का नाही घेऊ शकत? आता तुला नोकरीवर तर जायचंय, पण तिथला पगार वापरून इथलं बिल भरायचं नाहीये. तुला सवलत तर हवी आहे, पण ऑफिस बुडवून इथलं कामही नाही करायचं. नक्की चाललंय तरी काय तुझं? हो, थोडं समजून घ्या ना. मग माझ्या हातावर 1500 रुपये ठेव. मी जरा आलो. तू कुठे चालला? आलो अगदी. हा गेलो आणि हा आलो. आलो. अरे दादा ऐका ना. काय? जरा या ना, एक काम आहे. कशासाठी? अहो या, हो कळेल. मी घाईत आहे, मला वेळ नाही. हो, असं काय करताय? ओळख नसताना एखाद्या अनोळख्या स्त्रीला गाडीतनं उतरताना धक्का मारायचा वेळ आहे तुमच्याकडे, आणि आता म्हणता वेळ नाही. उगाच काही बोल नका. ए, उगाच काही बोलत नाहीये. जर धक्का मारायला वेळ आहे ना, तर माफी मागायला वेळ काढावा लागेल. काय पण काय, कोणतरी दुसरा असेल तो, मी तो नव्हतोच. सॉरी, तुझी काय करता? चुकून झालं, परत नाही होणार. बरं बरं, इट्स ओके, इट्स ओके. ताई खरंच मला माफ केलं ना? हो, इट्स ओके. ए, इकडे. आई रक्त शपथ, परत या मॅडमला त्रास नाही देणार. या दिसल्या ना तर रस्ता बदलून जाईल. सॉरी.
फक्त याच नाही रे, परत कुठल्याही स्त्रीला त्रास दिलास ना, एक दिन ठेवून चाल माफ करा. हार गया मॅम. हॅलो मिस्टर सौरभ पटवर्धन. सो सॉरी मी तुम्हाला कॉल केला, पण ॲक्च्युली सचिन ऑफिसमध्ये आला नाही आणि मी त्याला फोन पण केला 10 वेळा, तो रिसीव्ह करत नाही आहे. सचिन कुठे आहे? सकाळी माझ्या नाकावर टिचून जोडीनं ऑफिसला गेलात ना, आता दोघं जोडीनं बघा की हा भाऊ कावेरीच्या हाताखाली कसा राबतोय ते. सचू, तू ऑफिसला नाही गेलास? अरे नाही, म्हणजे लवकर आलोय. अरे विचार ना भावाला की का आलास लवकर, इथे स्वयंपाकघराजवळ काय करतोयस, विचार ना. अरे सचिन, हे ओटा पुसायचं फडकं ना असं झटकून वाळत घालावं इथे, ओट्यावर ओलामुळा ठेवू नये. सचिन, तू ओटा पुसलास? हे म्हणजे लवकर आलो ना ऑफिस मधनं, तर कावेरी काकू एकट्याच आवरत होत्या सगळं, तर मदत केली फक्त थोडी. तू खरंच लवकर आलास सचू की ऑफिसला गेलाच नाहीस? नाही, कारण मला आता रिया मॅडमचा फोन लावता, त्या म्हणत होत्या की सकाळपासून 8-10 वेळा त्यांनी तुला फोन केला, तू त्यांचा फोन घेत नाहीयेस. शेवटी त्यांनी कंटाळून चिडून मला फोन केला आणि मला विचारत होत्या की तू कुठे आहेस. खोटं का बोललास सचू? घरकाम करण्यासाठी. काय हरकत काय घरकाम करायला? नाहीतरी तुम्ही इथे राहताच ना, आणि शिवाय तुम्ही स्वतःला घरचेच समजता, परके नाही. मग केली थोडीशी कामं तर कुठे बिघडलं? काय हरकत आहे? हरकत घरकाम करण्याला नाहीये काकू, हरकत या गोष्टीला आहे की तो माझ्याशी खोटं बोलला, आणि हरकत या गोष्टीला आहे की तुम्ही त्याला जबरदस्ती घरी थांबायला लावलं.
मग याने अपमान झाला का तुझा? का तुझ्या कुटुंबाचा अपमान झाला? आई काय बोलतेय तू? ओरडू काय नकोस. मी आज दिवसभर या सगळ्या मंडळींबरोबर एकदाही आवाज चढवून बोललेले नाही. मी अतिशय संयमाने आणि शांतपणे बोलते आहे. हो पण नीट वागत नाहीच ना. हो नाही अनामिका मॅडम, ठीक आहे, माझा अपमान झाला वगैरे असं खरंच वाटत नाही मला. आणि फार काही केलं नाहीये यांनी. हे बघ, भांडी घासली, कपडे धुतले, फरशी पुसली आणि काय केलंस रे? झाडांना पाणी घातलं आणि पंखे पुसले. बस इतकंच.